नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हाला खानदेशी रेसिपीज विथ अर्चना या चॅनलवर। आज बनाडी मी उपवाससाठी शेंगदाणा बट्ट आणि त्यासोबतच भगर, हाईचे शेंगदाणा बट्ट आणि भगर आहे ना, ती इतलं भारी लागस ना खावायला। चला आपण सुरुवात करू। आठे मी लिहिलेले एक बटाटा शेंगदाणा बट्ट करासाठी आणि शेंगदाणा कुटलेले आणि मी ना शिमला मिरची पण दिलेले बारीक, कारण आम्ही जिरं वगैरे काही खात नाही, त्यामुळे जिरं वगैरे काही टाकेल नाही मी। शेंगदाणा लोंगी मिरची पण दिलेले 2-1 मिरच्या आणि आठलेले मी अर्धी वाटीले बी कमी थोडीशी भगरलेले आठवे आणि बटाटा एकदम पातळ कापिलेले, म्हणजे जितला बारीक कापता येईल ना तितला बारीक आहे बटाटा कापिले म्हणा। आता ते 3च वस्तू लिहिलेत फक्त। चला ते आपण पहिले शेंगदाणा जे बट्टे ना ते आपण करलूत भगरसोबत खावासाठी। ही जी रेसिपी ना ती एकदम भारी लागस उपवासासाठी, तर एकदम भारी पोटभरासाठी। तसंच मी आठी कढई ठी आणि कढईमा मी 1 ते 1.5 पडी तेलही टाकी दिले। तेलाचं थोडंसं गरम होतेस मी तेल गरम होईना का लगेच टाकस बटाटा आपले ना। या बटाटा तेल माय ना एकदम मऊसूत शिजू देऊ आणि मस्त नरम जितला मॅच होते तितला, जितला नरम होते तितला शिजू देऊ आणि तेलमाच टाक मी आता अर्धी चमची नमक, चवीपुरता नमक ह्या बटाटास मा टाकी देवाने। तेसले मस्त तेल मा थोडंसं कलचाई लेवाना 5-1 मिनटं फक्त कलचाई लेवाना तेसले आणि कलचावेनात का तेसले आता काय करणं माहिती का, झाकण नाही झाके देवाना तेसनावर। इतले भारी लागस आहे बटाटा टाकीस आणि जे आई बट्टर असना ते इतलं भारी लागस, तोंडले एकदम भारी चवीच डायरेक्ट उपास जर आहे ना। तर आता देखा मी 5 मिनटं झाके दिलं। आता 5 मिनटं झाकल्यानंतर मी उघडीसन तर बटाटा या मस्त शिजामाई लागणार आणि चमचा काही ना मला जेवढं मॅच करता येईल ना तेवढं मॅच करलेस। बटाटाना मॅचर काही तुम्ही मॅच करू शकतास, पण मी चमचा घेस करलेस कारण मला कथा माझा बटाटा राहण्यात बी तसा हार तरी काही हरकत नाही आहे। आणि देखा बटाटा तर आपला मस्त होईल गेला, ते त्याला टाकस नाही शेंगदाणा कूट मग मी मिरची पण दळली होती त्यामुळे शेंगदाणा कुटले पण मी 2 ते 3 मिनटं मस्त फ्राय होऊ दे शेंगदाणा कुटले। देखा शेंगदाणा कूट जे ना ते आपलं एकदम भारी फ्राय होई गे तेलमा। तेल पण चांगलं आपलं शेंगदाणा तर भुंजेल राहतच, पण तरी बी कुटमा बी तेल चांगलं भुंजी लेवानं, कारण बट्ट जे ना ते आपलं एकदम चवदार लागस। आता जे मी 2 ते 3 मिनटं मस्त कुटले ना भुंजाव दिलं मीडियम गॅसवर आणि लगेचच टाका मी त्यांना पाणी। तुमले शक्यतो ना भगरसोबत खावासाठी या बट्ट्याला थोडंसं घट्टसरच करा ना, पातळ करा नाही। आता मला मी कमीत कमी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे, म्हणजे तांब्या थोडंसंच खायला होतं असं सपाट तांब्या पाणी मी टाकलेलं म्हणजे 2 ग्लास। आता याला चांगलं ते माझ्या गुठाया पडलो ते शेंगदाणा कुटण्या त्या चांगल्या मी आता मॅच करलेस चमचा घेईस आणि त्यांना टाकस थोडीशी हळद। कोणी यांना हळद बी टाकत नाही, पण थोडीशी हळद टाकामुळे कलर एकदम भारी आहेस। आणि टाकस थोडंसं चवीपुरता नमक, कारण मी बटाटास मग ऑलरेडी नमकही टाकेलं होतं त्यामुळे मी नमक आहे ना एकदम थोडंसंच टाकेलं आहे। आणि इले ना आता मी चांगलं 10 ते 15 मिनटं शिजू देस तेवढं आपण भगर करलू। आता भगरसाठी मी आता ठेवी पातेली छोटी आणि त्यांना टाकस मी आता पाणी। तुम्हाला अंदाजानुसार पाणी टाकलं ना तुम्ही, कारण की मला ना थोडीशी घट्ट सरस भगर करणी आहे, थोडीशी अशी म्हणजे जास्त मोकळी करणी नाही आहे, तिला मस्त गचगच भगर करणी त्यामुळे मी आता तांब्याभर पाणी टाकलेलं आहे। तांब्याला थोडंसं कमी होतं पाणी, म्हणजे 2 ग्लास धरल्या तुम्ही, कारण भगर ही अर्धी वाटेल बी कमी होती। पाणी टाकानंतर मी थोडंसं चवीपुरता नमक टाकस आणि 1 पळी तेलही टाकी देस, 1 किंवा अर्धी पळी तेलही टाकी देवानं, कारण की भगरले जी थिकनेस आहे ना तेलमुळे ते एकदम भारी आहेस। आता या पाणीला चांगली उकडी येऊ देऊ आपण 5-1 मिनटामध्ये मस्त उकडी जाई पाणीला देखा बबल्स यायला सुरुवात होई गे, पाणी मस्त आपलं गरम होई गे। आता त्यांना मी धुईसनी भगर टाकी दिली, भगर मी पहिलेच धुईली ती आणि तिले आता भगरले मस्त 5 ते 10 मिनटं आपण आता शिजू दूध थोडंसं झाकण ठेवून वाटलं असतं आणि झाकण ठिसन शिजू दूध झाकण उघडीसन देखा भगर आहे आपली ना शिजामाई लागणे। आता इले 5-1 मिनटं 5 ते 10 मिनटं असे शिजू दूध, कारण की आता काही झाकण ठेवत नाही मी, इले काही जास्त टाईम मी लागत नाही शिजायला तेवढंच शिजायचं। आता आपण शेंगदाणा बट्ट कसं होईन ते देखूत। देखा आपलं जे शेंगदाणा जो सार आहे ना तो मस्त रेडी होई गया, तुम्ही देखू शकता। मस्त जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असा शेंगदाणा बट्ट मस्त येले भगरसोबत खावाले। आमना खानदेशकडे खूप म्हणजे उपवास जर ना तर हाई शेंगदाणा बट्ट आणि भगर कर तसंच गॅस करा मी बंद। आता भगर होईन का आपली जी देखू भगर आहे ती पण मस्त शिजणार आता। असं खीर नागत होई ती भारी। आता तिला फक्त 1 ते 2 मिनटं फक्त शिजू देस मी। आता मी या स्टेजवर काय करसो माहिती आहे का, तिनावर देखा भगर आहे आपली भारी एकदम भारी शिजामाई लागणी। आता मी थोडंसं झाकण ठेवीसू, गॅस बंद करीसनी तिनावर, कारण की ते वाफमा आहे ना बरोबर होई जाई झाकण ठिसनी। गॅस बंद कर देवाना आणि झाकण ठिसन ती अशीच शिजू देवानी। आता मी काय करत झाकण उघडीसन देखस आपली भगर मस्त होईनी का, देखा भगर मस्त फुलीसन वही की डबल
आपली भगराई एकदम भारी शिजगी. मला जशी पाहिजे होती ना सेम तशी भगराई आपलीवाली येले, मस्त एकदम मऊसूत आणि मस्त गचगच सारसोबत खावाले. पांढरी शुभ्र बी कितली येले भारी ना. आणि तुमच्याकडे कसा सोबत भगराई कशी करतास किंवा कसा खातास मला कमेंट्स करीसन नक्की सांगतात. पण तुम्ही नक्की ही रेसिपी जी मी देखाडी ना ती तुम्ही नक्की ट्राय करशात. चला मग करीसन देखाडस. हाई हुई गिमणी मस्त शेंगदाणा बट्टा आणि भगर रेडी. भगराई कितली भारी पांढरी शुभ्र येले डायरेक्ट एकदम भारी भगराई येले. तिला एक प्लेटમાં काढी देवानी आणि त्यानावर बट्टा टाकीचं नाही खावानं. तर भगर ना हाई आपली एकदम भारी लागत डायरेक्ट. या मग सगळ्याजण मस्त फराळ करायला. आणि तुम्हाला जर अशाच म्हणा सोप्या साध्या रेसिपी आवडतो तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.